नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 2। भगवान शंकर व दत्तात्रेय अरण्यातील शोभा पाहत पाहत भागीरथीच्या काठावर जात होते। वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथाकडे गेले। कलियुगात अशी कडक तपश्चर्या केलेला पाहून व त्यामुळे त्यांची झालेली विकल अवस्था पाहून त्यांचा फार आश्चर्य वाटले। मग शंकरांनी दत्तात्रेयांना एकट्यालाच मच्छिंद्रनाथाकडे चौकशी करायला पाठवले। शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रेय मच्छिंद्रनाथाजवळ गेला व एवढ्या कडक तपश्चर्याचे कारण विचारून लागला। तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथाने मग नम्रपणे वंदन करून म्हणाले, महाराज, आज मला तपाला बसून 12 वर्षे झाली, पण इतक्या दिवसांनी मी या अरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही। असे असताना आज मला असे एकाएकी विचारता आहात, तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा। आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण कराल अशी मला आशा वाटते। ते ऐकून दत्तात्रेय म्हणाले, मी अनुसयेचा पुत्र आहे, मला दत्तात्रेय म्हणतात। आता तुझी इच्छा मला सांग। दत्तात्रेयाने आपले नाव सांगताच मच्छिंद्रनाथास वाटले की आज आपली 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली, केल्या कर्माचे सार्थक झाले। हा विचार मनात येताच सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्तात्रेयांच्या पायावर डोके ठेवले। त्याच्या डोळ्यातून अश्रू ओझळू लागले। या अश्रूंनीच दत्तात्रेयांचे पादशालन झाले। ते म्हणाले, महाराज, आपण साक्षात भगवान आहात। शंकर, विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतारला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरला कसे? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा। आपली कृपादृष्टी माझ्यावर असावी। भावनेच्या अवघात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागले। ते पाहून दत्तात्रेयालाही गहिवर आले। ते त्यांना म्हणाले, आता तू चिंता करू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईल। असे त्याला समजावून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला। त्यामुळे मच्छिंद्रनाथाने सर्व अज्ञान नष्ट झाले। सर्व जग त्यांना ब्रह्ममय भासू लागले। पण दत्तात्रेय यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारले, आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांग। यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, ईश्वराशिवाय मला दुसरे काही दिसत नाही, सर्वत्र ईश्वरच आहे। हे त्याचे उत्तर ऐकून दत्तात्रेयाने समाधान वाटले। मग तो त्यास घेऊन शंकराजवळ गेला। त्याला पाहताच हा पूर्वश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकराने त्याला मिठी मारली व त्याच्याकडून सर्व सिद्धेचा अभ्यास करवण्याची दत्तात्रेयांची आज्ञा केली। शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रेयाने त्यांना सर्व विद्येमध्ये मंत्रोपदेश केला व कानफाट्याचा नाथ संप्रदाय निर्माण केला। त्यांना शिंगी, शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तात्रेय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेली। मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाले। तीर्थयात्रा करीत करीत ते सप्तशृंगीस आले। तेथे त्यांनी मोठ्या भक्तीने अंबेचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली। त्यावेळी त्याच्या मनात आले की शाबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी, ही कविता लोकांनी उपयोगी पडेल असे त्याला वाटले। परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्यांना शंका आली। त्यामुळे त्यांनी अंबेजवळ 7 दिवस अनुष्ठान केले। तेव्हा अंबा त्यांच्यावरती प्रसन्न झाली व तिने त्याला अनुष्ठानातून तुझा हेतू विचारला। मच्छिंद्रनाथ म्हणाले, मातृषी, साबरी विद्येवर काव्य करावे असे वाटते, तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगा। मच्छिंद्रनाथांनी मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असे अंबेने आशीर्वाद दिला। मग ती त्याला मार्तंड पर्वतावर घेऊन गेली। तेथे एक मोठा नागवृक्ष होता। तेथे बीजमंत्राने हवन केल्यावर त्याला तोच वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान भासू लागला। तसेच त्या झाडावर फांद्या अनेक देवते बसलेली दिसू लागली। देवीने त्यांना त्या देवतांची नावेही सांगितली। हा चमत्कार पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले। ती सर्व देवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत नव्हती। नंतर अंबेने त्यांना सांगितले, तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, तेथे महाकालीचे स्नान आहे। तेथे जाऊन भगवतीला मनोभावी नमस्कार कर। तेथून दक्षिणवाहिनी असलेल्या नदीवर जा। तेथे तुला पाण्याने भरलेले
श्वेतकुंडे दिसतील, त्यातील शुक्ल वेल तोड व एक कुंडात टाक. ती 100 कुंडे आहेत, पण ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी. त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर 12 आदित्यांचे स्मरण करून जप कर, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन 12 आदित्यांचे नाम स्मरण करून या वृक्षाला ते घाल, म्हणजे सर्व देवते प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद देतील. हे सर्व एका खेपीत झाले नाही तर 6 महिने असेच खेपा घालून पूर्ण कर. दर वेळेला एक दैवत प्रसन्न होईल. अशा तऱ्हेने त्यांना शाबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली. मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले. तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले. तेथे त्यांना 100 कुंडे दिसली. त्यात त्यांनी शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागले. तेव्हा आदित्य नावाचा कुंडात टाकलेले वेलीला पाणी फुटलेले त्यांना दिसली. तेथे त्यांनी स्नान केले. नंतर त्यातील पाणी पिताच त्यांना मूर्छा आली. म्हणून त्यांनी देवीच्या आदेशाप्रमाणे 12 आदित्यांचे नामस्मरण केले. इतक्यात सूर्याने येऊन त्यांना सावध केले. त्यांना त्यांची इच्छा विचारून आपल्या वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथांनी काचेच्या कुंपीतील पाणी घेतले व मार्तंड पर्वतावर गेला. तिथल्या अस्वस्थ वृक्षाला नमस्कार केला. सूर्याचे स्मरण करून त्या कुंपीतील पाणी अश्वत्थाला घालताच सूर्य प्रसन्न झावला हेतू विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, कविता करावी असे मला वाटते, तेव्हा आपण मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी. सूर्याने लगेच त्यांना होकार दिला. मग मच्छिंद्रनाथ 7 महिने खेपा घालत होता. अशा तऱ्हेने त्यांनी सर्व देवते प्रसन्न करून शाबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालच्या चंद्रगिरी गावात गेले. त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कुंतीदेवी होती. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्या गावात सर्वदयपाळ नावाचा एक वशिष्ठी गौत्री गौंड ब्राह्मण राहत होता. तो मोठा कर्मष्ट होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होती. ती फार सुंदर होती, तशीच सद्गुणीही होती. पण पोटी संतान नसल्यामुळे ती नेहमी उदास राही. त्याच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेले. ते अंगणात उभा राहून अलख असे म्हणून भिक्षा मागू लागले. त्याचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आले. तिने त्याला नमस्कार केला, आसनावर बसवले आणि भिक्षा घातली. नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचेही सांगितले. तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाला तिची दया आली. त्यांनी सूर्यमंत्रांनी विभूती मंत्रून तो भस्म तिला दिला आणि म्हणाले, हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप. हे शूद्र भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येईल आपल्याला दर्शन देतो. तो तुझ्या उदरी जन्म घेईल. मग त्याला मी उपदेश करीन. त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवेल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे तिला सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाले. तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी आता 12 वर्षांनी परत येईल. मुलाला उपदेश करील. असे म्हणून ते निघून गेले. सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फार आनंद झाला. तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले. मग ती त्याच आनंदाने शेजारणीकडे बसायला गेली. तेथे दुसऱ्याचीही 5-6 बायका गप्पा मारायला जमल्या होत्या. तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली. नंतर ती म्हणाली, त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय? तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणींनी तिला वेड्यातच काढले. एक जण म्हणाली, अगं असल्या राखेने का पोरं होतात? हे लोक जादूटोणा करण्यात पटाईत असतात, लोकांना फसवितात. तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस? आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या सर्वजणींनी तिच्या मनात संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदी चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्याची खाच होती. त्या उकिरड्यातच तिने ते भस्म
काही विचार न करता टाकून दिले. तर मित्रांनो, अध्याय क्रमांक 2 अशा प्रकारे समाप्त झाला आहे. तरी आपण माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला मग नवनाथ भक्तिसारमधले सर्व काही अध्याय बघायला मिळतील आणि नवनाथ कथा संपूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळतील. तर नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जाताना मी तुम्हाला एवढंच बोलेल, अलख निरंजन.